नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली पेड बॅच आहे आणि या बॅचमध्ये आज आपण संख्या आणि संख्या लेखन पद्धतीवर काही प्रश्न बघणार आहे. काही बेसिक क्वेश्चन सुद्धा यावर आपण आज बघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की अंकगणितावर ना तुम्हाला इथं 20 प्रश्न विचारले जातात. अंकगणितावर तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात आणि या 20 प्रश्नाला तुम्हाला 25 गुण असतात. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे गणिताचे जे काही 20 प्रश्न असतात ना, हे खूप महत्त्वाचे असतात. कारण तुमची जी काही रँक आहे किंवा जो तुमचा सिलेक्शन होण्याचं जे काही पर्सेंटेज असतं आपण म्हणूया, ते यावरच डिपेंड करतं. कारण मानसिक क्षमता चाचणीमध्ये आणि भाषेमध्ये जवळपास विद्यार्थी चांगले मार्क घेतात, पण अंकगणितामध्ये कुठे ना कुठे अडकतात. ठीक आहे, म्हणून आपण काय करतोय, अंकगणितावर फोकस करतोय. प्रत्येक पॉईंट आपण इथं बघणार आहे. चला तर बघूया. आज आपण बघणार आहे संख्या आणि संख्या लेखन पद्धती. यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. जेणेकरून याच्यावर प्रश्न विचारला तर तुम्हाला तो आला पाहिजे, त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बघतोय. तर बघा विद्यार्थ्यांनो, सर्वात अगोदर आपण इथं बघणार आहे संख्या काय असतात. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे. आज आपण संख्येसंबंधी बऱ्याच गोष्टी बघणार आहे. जसं की आपण आज ज्या संख्या असतात, संख्येचे कोणकोणते प्रकार असतात ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि नंतर आपण प्रश्न सुद्धा बघणार आहे. ठीक आहे, चला बघा. सुरुवातीला आपण बघणार आहे नैसर्गिक संख्या. ठीक आहे, लक्षात घ्या. आता नैसर्गिक संख्या त्याला आपण नॅचरल नंबर सुद्धा म्हणतो. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? दैनंदिन जीवनात ज्या संख्यांचा वापर आपण करतो त्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्या संख्यांचा वापर आपण मोजण्यासाठी करतो. लक्षात घ्या, ज्या संख्यांचा वापर आपण काहीतरी मोजण्यासाठी करतो त्या सगळ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो किंवा नॅचरल नंबर म्हणतो. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, इथे दिलेलं उदाहरण आहे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 अशी अनंत असे. ठीक आहे, 7 8 9 असे अनंत. ठीक आहे, अशी जे काही संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या म्हणतो. ठीक आहे, फक्त नैसर्गिक संख्येमध्ये ना शून्य येत नाही. लक्षात घ्या, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येत नाही. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. 1 पासून सुरुवात होतो. कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मोजतो ते आपण 0 पासून मोजतो का? मी म्हणलं तुमच्याकडे पेन किती आहे तर तुम्ही असं म्हणाल का 0 पेन 2 पेन 3 पेन? नाही, तुम्ही 1 पासून सुरुवात कराल मोजायला. बरोबर ना? म्हणून ज्या संख्यांचा वापर आपण काहीतरी मोजण्यासाठी करतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असं म्हणतो. ठीक आहे, चला लक्षात घ्या. त्यानंतरची संख्या आहे ती म्हणजे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? काय करायचं, नैसर्गिक संख्येमध्ये फक्त 0 ऍड करायचं. लक्षात घ्या, नैसर्गिक संख्येमध्ये फक्त 0 जर तुम्ही ऍड केला, बरोबर आहे, तर त्या संख्येला काय म्हणायचं, पूर्ण संख्या म्हणायचं. बरोबर आहे. नैसर्गिक संख्या आणि 0 मिळून जी संख्या समूह तयार होतो त्या पूर्ण संख्या अशी म्हणतात. बघा काय करायचं, जे नैसर्गिक संख्या आहे आता 1 पासून, त्या संख्येमध्ये फक्त 0 टाकायचा. 0 टाकला म्हणजे झालं आपलं पूर्ण संख्या. बघा दिलेलं आहे 0 1 2 3 4 5 6 7 आणि अनंत. फक्त काय केलं आपण, 0 टाकला. बरोबर आहे, 0 टाकला की पूर्ण संख्या आणि 0 नसला की नैसर्गिक संख्या. फक्त एवढं तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. आता म्हणजे नैसर्गिक संख्या असतात ना, ह्या पूर्ण संख्येचा भाग असतात. कारण इथं जर बघितलं तर नैसर्गिक संख्या आहे आणि 0 आहे, तर या नैसर्गिक संख्या 0 ऍड केला म्हणजे झालं पूर्ण संख्या. ऍड केला म्हणजे इथं आपल्याला लिहावा लागतो, त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करावा लागतो. हे झालं आपलं पूर्ण संख्या. समजले? चला जाऊया समोरच्या प्रश्न आपल्या टॉपिककडे. प्रश्न नाही आहे, टॉपिक आहे. बघा आहे पूर्णांक संख्या. त्याला आपण इंग्रजीमध्ये इंटिजर असं म्हणतो. पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा बरं, अंकगणितातील सर्व ऋण संख्या, धन संख्या आणि 0 पकडून ज्या संख्या तयार होतात त्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. बघा याच्यामध्ये काय आहे, ऋण संख्या आहे, ऋण 5 ऋण 4 ऋण 3 ऋण 2 ऋण 1 म्हणजे -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ऋण संख्या आहेत म्हणजे नेगेटिव्ह नंबर सुद्धा आहेत,
पॉझिटिव्ह नंबर सुद्धा आहेत आणि शून्य सुद्धा आहे. तर अशा सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो. हे पण तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल, महत्वाचं आहे आपल्या एक्झामसाठी. ठीक आहे, चला जाऊया समोर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या आपण आज बघणार आहे. आता समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने भाग जातो, बरोबर आहे, ज्या संख्येला 2 ने भाग जातो अशा संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो, किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण इवन नंबर म्हणतो. बरोबर आहे. मग बघा मी इथे नंबर लिहितो 3 4 2 8. आता बघा या संख्येला 2 ने भाग जाईल का, तर हो जाईल. आता मी कसं ओळखलं, तर बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती असेल हे जे काही स्थान असते याला आपण एकक स्थान म्हणतो. बरोबर आहे ना. तर एकक स्थानी जर 2 4 8 आणि 0 असेल तर अशा संख्यांना 2 ने भाग जातो. बरोबर आहे ना. एकक स्थानी जर 2 4 8 आणि 0 असेल तर अशा संख्यांना 2 ने भाग जातो. बरोबर आहे ना. याचा अर्थ ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 एक राहिलं ना आपलं 6 राहिलं ना, 6 राहिलं ना आपला 6. बरोबर ना. 6 8 आणि 0 जर असं जर असेल, बरोबर आहे, असं जर असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 असेल अशा सर्व संख्या समसंख्या असतात. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा 2 4 6 8 10 12 14 16 18. ठीक आहे, या सर्व काय आहेत, या सर्व समसंख्या आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षात आलं असेल. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 2 ने भाग जातो अशा संख्या. आता बघा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या, काही वैशिष्ट्य असतात. ठीक आहे, बघा काय आहेत, कोणत्याही समसंख्येसोबत 2 ने भागाकार केल्यास बाकी उत्तर 0 येत नाही. बघा कोणत्याही समसंख्येला तुम्ही 2 ने भागा, बाकी 0च येते. ठीक आहे. आता मी एक समसंख्या लिहितो इथं 20. बरोबर आहे. याला तुम्ही 2 ने भागा, 2 ने जर भागितलं तर बाकी किती येणार आहे, तर बघा विद्यार्थ्यांनो बाकी किती येणार आहे, बाकी तुम्हाला 0च येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर बघा काय सांगण्यात आलेलं आहे, कोणत्याही 2 किंवा 2 पेक्षा अधिक क्रमवार संख्येत 2चा फरक असतो. म्हणजे बघा 2 4 6 8 त्यानंतर 10 या 2 संख्येमध्ये बघा तुम्हाला पाहायला मिळेल 2चा फरक आहे. बरोबर आहे. इथं 2चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे, 2चा फरक आहे. म्हणजे 2 समसंख्येमध्ये जे क्रमवार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 2चा फरक पाहायला मिळतो. बरोबर आहे. आता समसंख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8, ठीक आहे, या संख्या असेल तर ती संख्या काय असते, समसंख्या असते. हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आले तुमच्या लक्षात. चला जाऊया समोर. कोणत्याही 2 किंवा अधिक समसंख्येची बेरीज आणि गुणाकार केला असल्यास येणारे उत्तर हे समसंख्याच असते. लक्षात घ्या. कोणत्याही 2 किंवा अधिक समसंख्यांची बेरीज करा, ठीक आहे, किंवा गुणाकार करा, ठीक आहे, जे उत्तर येते ही समसंख्याच येते. लक्षात घ्या. 2 समसंख्या घेऊ आपण 4 आणि 4 यांची बेरीज केली तर 8 येते. 8 सुद्धा काय आहे, एक समसंख्या आहे. गुणाकार करून बघू आपण 2 गुणिले 4 तर हे किती येईल, 2 गुणिले 4 म्हणजे इथे येते 8. बरोबर आहे. म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही 2 समसंख्यांची बेरीज करता उत्तर सुद्धा समसंख्या असते. 2 समसंख्यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर येणारं उत्तर सुद्धा काय असते, समसंख्याच असते. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चला जाऊया समोर. कोणत्याही समसंख्येसोबत विषम संख्येचा गुणाकार केला असल्यास उत्तरे समसंख्याच येते. बघा हे लक्षात घ्या. आता कोणत्याही समसंख्येसोबत जर आपण विषम संख्येचा गुणाकार केला, म्हणजे बघा आपण घेतलं इथं 3 आणि 3 ला जर आपण 2 ने गुणाकार केला, ठीक आहे, 2 काय आहे, एक समसंख्या आहे, 3 काय आहे, विषम संख्या आहे. म्हणजे एक विषम आणि एक सम दोघांचा जर आपण गुणाकार केला येणारं उत्तर हे नेहमी काय असते, सम असते. ठीक आहे, आले लक्षात तुमच्या. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, आपण जाऊया आता समोर. त्यानंतर आपला नंतरचा पॉइंट आहे, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय असते बरं. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येसोबत 2 ने भागाकार केला असल्यास बाकी 1 उरते त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे बघा सोपं आहे. एखाद्या संख्येला जर आपण 2 ने भागितलं तर बाकी 0 येत नाही, त्या जागी काय येईल, 1 उत्तर येईल. ठीक आहे,
म्हणजे अशा संख्या काय असतात, विषम संख्या असतात. मग विषम संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असतो, तर विषम संख्येच्या एकक स्थानी बघा 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात. ठीक आहे, विषम संख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात. आता आपण बघूया काय असेल नेमकं ते. बघा, एक तुम्हाला मी संख्या लिहितो. ठीक आहे, हे तुमच्या समोर मी एक संख्या लिहिलेली आहे. आता मला सांगा ही संख्या विषम आहे की सम आहे. तर तुम्ही बघाल एकक स्थानी 2 आहे. 2 म्हटल्यानंतर ही झाली आपली समसंख्या, बरोबर ना. मी पुन्हा एक लिहितो. ठीक आहे, आता मला सांगा ही जी संख्या तुम्हाला दिसते याच्या एकक स्थानी किती आहे, तर 1 आहे. म्हणजे ही काय झाली आपली विषम संख्या झाली. पुन्हा एक लिहितोय बघा, 4, 3, 2, 1 आणि 7. तर बघा एकक स्थानी 7 आहे म्हणजे विषम संख्या. आले तुमच्या लक्षात. म्हणजे जर एकक स्थानी जर 1 असेल, बरोबर आहे, किंवा 3 असेल किंवा 5 असेल किंवा 7 असेल किंवा 9 असेल, यापैकी कुठलाही एक अंक असेल तर ती संख्या काय असते, विषम संख्या असते. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, चला जाऊया समोर. आणि खूप महत्वाचं आहे एक्झामसाठी. त्यानंतर बघा, कोणतीही विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 या विषम संख्यापैकी एखादा अंक असतो. बघा, तुम्हाला आता सांगितलं, तर विषम संख्या असेल तर एकक स्थानी 1 असू शकतो, 3 असू शकतो, 5 असू शकतो, 7 असू शकतो किंवा 9 असू शकतो. आले तुमच्या लक्षात. ठीक आहे, समोरचा पॉईंट बघा, कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्या यामध्ये 2चा फरक असतो. म्हणजे कोणत्याही 2 क्रमवार विषम संख्या घ्या. ठीक आहे, 13 घ्या आणि 15 घ्या, या दोन्ही संख्या कशा आहेत, विषम संख्या आहेत. दोघांमधला फरक 2चा आहे, बरोबर आहे. 7 आणि 9 घ्या, दोन्ही पण विषम संख्या आहेत. दोघांमधला फरक कितीचा आहे, 2चा आहे. आले लक्षात तुमच्या. ठीक आहे, आता बघा समोरचं आपण बघूया. तुमचा ही 2 विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी केल्यास उत्तर सम येते. बघा, 2 विषम संख्याची बेरीज करा म्हणजे 3 अधिक 3 करा तर उत्तर 6 येते. म्हणजे 2 विषम संख्येची आपण जर बेरीज केली तर उत्तर किती येते, 6 येते. ठीक आहे, वजाबाकी केली तर उत्तर काय येते बघूया. आता आपण इथं करूया 7 वजा 3. 7 आणि 3 दोघं पण विषम संख्या आहेत. वजाबाकी केली तर उत्तर काय येते, उत्तर इथे येते आपलं 4. 4 काय आहे, समसंख्या आहे, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्येची बेरीज करा किंवा वजाबाकी करा, उत्तर तुम्हाला सम मिळणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणा सर एवढ्या गोष्टी ध्यानात कशा ठेवायच्या, ध्यानात ठेवायची गरज नाहीये. प्रश्न आला तर तसं करून बघायचं. तिथं जर विचारलं तर 2 विषम संख्येची बेरीज केली तर उत्तर काय येते, सम येते की विषम येते, करून बघायचे. 2 कुठल्या बी विषम संख्या घ्यायच्या आणि करून बघायचं. उत्तर जे येईल त्यावरनं तुम्ही करू शकता. म्हणजे लक्षात ठेवण्याची गरज नाही, काही तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा तिथं थोडंसं दिमागाचा वापर करून या गोष्टी तिथं करू शकता. ठीक आहे, चला जाऊया समोर आता. त्यानंतर बघा, 2 क्रमवार विषम संख्या ज्या बेरजेला 4 ने भाग जातो. बघा, महत्वाचं आहे. ठीक आहे, 2 क्रमवार विषम संख्या, 2 क्रमवार जी विषम संख्या असतात ना त्याची जी बेरीज असते त्याला 4 ने भाग जातो. महत्वाचं आहे. बघा, 2 क्रमवार विषम संख्या आपण बघूया कोणत्या आहेत. एक 9 घ्या आणि एक 11 घ्या, दोघांची बेरीज केली तर 20 येते. 20 ला 4 ने भाग जातो, बरोबर आहे. चला अजून बघूया आपण. आता आपण इथं करूया 7 आणि इथं आपण घेऊया 5. क्रमवार विषम संख्या ना, दोघांची बेरीज केली तर उत्तर येते 12 आणि 12 सुद्धा 4 ने भाग जातो. तर काय समजलं आपल्याला, हे महत्वाचं आहे की 2 क्रमवार विषम संख्याच्या बेरजेला 4 ने भाग जातो. हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. ठीक आहे, चला जाऊया समोर. कोणत्याही विषम संख्येत 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास उत्तर समसंख्या येते. एकदम सोपं आहे. कोणती बी विषम संख्या घ्या, 3 घ्या, वजा 1 करा, उत्तर सम येते. किंवा बेरीज करा, उत्तर 4 येते तर समसंख्या येते. ठीक आहे, चला. आणि कोणत्याही 2 विषम संख्याचा गुणाकार ही नेहमी विषम संख्या असते. बघा, 3 गुणिला 3 करा, 9 येते, बरोबर आहे. 9 गुणिला 3 करा, 27 येते. म्हणजे हे काय झालं, विषम संख्येचा गुणाकार विषम संख्याच येते. हे पण तुम्हाला इथं
थोडंसं लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं आहे. ओके, चला आता शेवटचं आपण इथं आता बघूया. कोणत्याही विषम संख्या समसंख्या मिळवली अथवा वजा केली असता उत्तर विषम संख्या येते. बघा, कोणत्याही विषम संख्येमध्ये जर आपण समसंख्या मिळवली किंवा वजा केली तर उत्तर काय येते? विषम संख्याच येते. बघा कसं, आपल्याकडे 3 आहे, 3 मध्ये जर आपण 2 मिळवले म्हणजे एक विषम आहे आणि एक सम आहे तर उत्तर 5 येते. म्हणजे बघा, समसंख्येमध्ये जर आपण विषम संख्या मिळवली तर उत्तर काय येते? विषम संख्या येते. वजा केलं तरी विषम संख्याच येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊया समोर. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आपल्याला बघायची आहेत आणि महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मूळ संख्या प्रत्येक पॉईंटवर आपण व्हिडिओ बघणार आहे आणि त्यासोबतच आपल्या जेवढं काही बघता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या ॲपवर बघणार आहे. फक्त तुम्हाला रेग्युलर अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं आहे मूळ संख्या म्हणजे काय? त्याला आपण रूट नंबर म्हणतो किंवा प्राईम नंबर म्हणतो. बघा, मूळ संख्या ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा 1ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या अशी म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10 घेतला, 10ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तुम्ही म्हणाल सर 10ला तर 1ने भाग जातो. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर 10ला 2ने पण भाग जातो. ठीक आहे. 10ला सर 5ने पण भाग जातो. ठीक आहे. 10ला 10ने पण भाग जातो. म्हणजे इथं बघा, 10ला 1ने जातो, 2ने जातो, 5ने जातो आणि 10ने जातो. बरोबर आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर याला खूप एकापेक्षा जास्त काय आहेत? अवयव आहेत आपण म्हणूया. बरोबर ना, एकापेक्षा काय जास्त अवयव आहेत. बरोबर आहे. पण मी जर इथं 11 घेतलं आणि तुम्हाला विचारलं तर 11ला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो? तुम्ही काय सांगणार? तुम्हाला सर 11ला 1ने भाग जातो आणि एक त्याच संख्येनं म्हणजे 11ने भाग जातो. बरोबर आहे. मग यालाच म्हणतात मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येला 1ने भाग जाईल किंवा त्याच संख्येनं भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. ठीक आहे. पुन्हा एकदा बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मी आता इथं काय करतो माहिती आहे का? 17 घेतो. बरोबर आहे. आता मला सांगा, 17ला कोणकोणत्या संख्येनं भाग जाईल? 17ला 1ने भाग जातो आणि त्यानंतर त्याच संख्येनं म्हणजे 17ने भाग जातो. बरोबर आहे. 17ला 1ने किंवा त्याच संख्येने म्हणजे 17ने भाग गेलेला आहे म्हणजे 17 काय झाली? ही आपली मूळ संख्या झाली. बरोबर आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा 1ने भाग जातो अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. तुम्हाला दिलेलं आहे बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29. ठीक आहे. मी तुम्हाला सगळ्या मूळ संख्या देणार आहे. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता याची काही आपण वैशिष्ट्य बघूया. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर 2 ही मूळ संख्या आहे की समसंख्या आहे की विषम संख्या आहे की काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही 2 आहे ना, ही एकमेव सममूळ संख्या आहे. लक्षात घ्या, एकमेव सममूळ संख्या. ठीक आहे. एकमेव सममूळ संख्या किंवा तुम्ही असं म्हणू शकता की सर्वात लहान मूळ संख्या. मी जर प्रश्न विचारला सर्वात लहान मूळ संख्या कोणती? मी जर तुम्हाला प्रश्न विचारला सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर तुम्ही म्हणायचं सर 2 ना. आता बघा, ही जी 2 आहे ना, ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 एकमेव सममूळ संख्या आहे. सर्वात लहान मूळ संख्या जर आपण म्हटलं तर 2 आहे. बरोबर आहे. मूळ संख्या अनंत असून एकही मूळ संख्या नाही. बघा, 1 आहे ना, ही मूळ संख्या नाही. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये इथंच गोंधळ होतो. तुम्हाला विचारलं जातं की सर्वात लहान मूळ संख्या कोणती, ती तुम्हाला ऑप्शन दिले जातात 1, 2, 3, ठीक आहे, 5. मग तुम्ही म्हणता इथं 1 किंवा 2 पैकी एक असायला पाहिजे. तुम्ही म्हणता 1 सर्वात लहान आहे आणि विषम सुद्धा आहे, मग 1 असायला पाहिजे. तर नाही, 1 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय व्हायला पाहिजे? 2 ही एकमेव सम आणि लहान मूळ संख्या आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मूळ संख्या ही धनपूर्णांक संख्या असतात. म्हणजे जेवढ्या धनपूर्णांक संख्या असतात हे सगळ्या काय असतात? मूळ संख्या असतात. ठीक आहे. चला आता आपण इथं बघणार आहे
1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. आणि महत्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, यावर तुम्हाला प्रश्न 101% विचारला जातो. ते बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 100 मधील मूळ संख्या बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 10 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत. तर बघा 2 ही सर्वात लहान आणि सममूळ संख्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43, 47. म्हणजे 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. लक्षात घ्या, 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. त्यानंतर समोर बघा 51 ते 60 मध्ये 53 आणि 59, 61 ते 70 मध्ये 61 आणि 67, 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79, 81 आणि 90 मध्ये 83 आणि 89, 91 ते 100 मध्ये 97. ठीक आहे, ह्या आहेत आपल्या मूळ संख्या. बरोबर आहे. तर बघा 51 ते 100 पर्यंत एकूण 10 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. म्हणजे सगळ्या मूळ संख्या किती झाल्या मग आपल्या 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, किती आहेत? 25 मूळ संख्या. या मूळ संख्येवर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की प्रश्न विचारला जातो. त्यासाठी सगळ्या मूळ संख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्या मूळ संख्या पटापट पाठ करायचं आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. जास्त तुम्ही वाट लावणे, पटकन या गोष्टी लिहून घ्या आणि पाठ करा. ओके, चला जाऊया समोर. आता बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर काय जोड मूळ संख्या. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय, तुम्हाला काय करायचं आहे, 2 क्रमवार मूळ संख्या घ्यायच्या. बरोबर आहे. मग 2 क्रमवार मूळ संख्या घेतल्यानंतर त्याच्या दोघांमध्ये फक्त एकच अंक असला पाहिजे. अशा संख्यांना आपण जोड मूळ संख्या असं म्हणतो. उदाहरण घ्या, उदाहरण घेतलं आपण 2. बरोबर आहे. 2 नंतर मूळ संख्या कोणती आहे तर 3. 3 नंतर कोणती आहे 5. 5 नंतर कोणती आहे 7. बरोबर आहे. हे काय आहेत आपल्या मूळ संख्या आहेत. बघा या दोघांमध्ये बघा आपल्याला काही एक अंक दिसतोय का, नाही दिसत. 2 नंतर आपण 3च घेतला, असू द्या. चला त्यानंतर बघा 3 आणि 5 या दोघांमध्ये एक अंक आहे तो म्हणजे 4. बरोबर आहे. 5 आणि 7 मध्ये आपल्याला एक अंक पाहायला मिळतो तो म्हणजे 6. म्हणजे 2 क्रमवार मूळ संख्येमध्ये जर एक अंक असेल, बरोबर आहे, तर त्या मूळ संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 5 ही काय आहे, जोडमूळ संख्या आहे. बरोबर आहे. 5 आणि 7 ही जोडमूळ संख्या आहे. त्यानंतर बघा 7 आणि 9 या दोघांमध्ये एकच संख्या आहे ती म्हणजे 8. म्हणजे ही सुद्धा काय आहे आपली जोडमूळ संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, या झाल्या आपल्या जोडमूळ संख्या. ठीक आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला असं विचारलं जातं. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला सांगतोय की असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात जोडमूळ संख्येवर. जोडमूळ संख्या म्हणजे काय की 2 क्रमवार मूळ संख्येमध्ये जर एकच अंक असेल मधामध्ये. ठीक आहे, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं इथं 71 आणि 73. 71 आणि 73 दोन्ही पण काय आहेत मूळ संख्या आहेत. दोघांमध्ये एकच संख्या येते ती म्हणजे 72. बरोबर ना, एकच संख्या येते म्हणजे 72. याचा अर्थ ही काय झाली आपली जोडमूळ संख्या झाली विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूया सहमूळ संख्या. जोडमूळ संख्या वेगळी आणि सहमूळ संख्या वेगळी. सहमूळ संख्या म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या संख्येचे अवयव पाडता. बरोबर आहे, अवयव पाडता. ठीक आहे, आणि तिथं तुम्हाला फक्त एकच सामायिक अवयव पाहायला मिळतो तो म्हणजे 1. अशा वेळेस त्या संख्येला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या म्हणतो. बघा ज्या 2 किंवा अधिक संख्येमध्ये एक संख्या सोडून इतर कोणतीही सामायिक संख्या दिसून येत नाही. बघा एक सोडून कोणतेही सामायिक अवयव आपल्याला पाहायला मिळत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला 12 आहे आणि 35 आहे. मग 12चे विभाजक लिहा बरं कोणकोणते आहेत. तर 12चे विभाजक आहेत इथं 1, 2. म्हणजे 12ला ज्या ज्या संख्येनं भाग जातो ते म्हणजे
त्याचे विभाजक किंवा अवयव. 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो आणि 12 ने सुद्धा भाग जातो. बरोबर आहे. आता 35 बघा, 35ला 1 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 7 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो आणि 5 ने भाग जातो. ठीक आहे. मग इथं तुम्ही ते काय केलं, इथं त्याचे विभाजक लिहिले तुम्ही. बरोबर ना. काय लिहिले इथं, विभाजक लिहिले. आता मला सांगा या विभाजकामध्ये सामायिक विभाजक कोणकोणते आहेत. सामायिक म्हणजे काय, सारखे असणारे. तर इथं बघा फक्त एकच विभाजक इथं सामायिक आहे, तो म्हणजे 1 म्हणजे हे 12 आणि 35 हे काय झाले, सहमूळ झाले. हे काय झाले, सहमूळ झाले. पुन्हा एक उदाहरण आपण बघूया, त्यावरनं तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आपण इथं घेऊया 8 आणि इथं आपण घेऊया 15. ठीक आहे. बघूया आता 8चे विभाजक कोणते आहेत. 1 ने भाग जातो 8ला, त्यानंतर 2 ने जातो, त्यानंतर 4 ने जातो, त्यानंतर 8 ने सुद्धा जातो. बरोबर आहे. 15ला कोणकोणत्या जाईल, 15ला 1 ने जातो, 15ला त्यानंतर 3 ने जातो, 15ला त्यानंतर 5 ने जातो, 5 ने गेल्यानंतर डायरेक्ट जातो 15 ने. बरोबर आहे. मग इथं जर बघितलं तुम्ही तर फक्त एकच सामायिक विभाजक आहे, तो म्हणजे 1 आणि इथं पण 1. म्हणजे ह्या दोन संख्या मग काय झाल्या, सहमूळ संख्या. काय झाल्या आपल्या या आपल्या सहमूळ संख्या झाल्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हे आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता आपल्याला इथं बघायच्या त्यावरील काही गणित. ठीक आहे. काही गणित बघायची आहेत, खूप महत्त्वाची आहेत. प्रत्येक गणिताला मी तुम्हाला वेळ देणार आहे आणि प्रत्येक गणित आपण इथं सोडवून सुद्धा बघणार आहे. ठीक आहे. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं गणित तुमच्या समोर आहे. ठीक आहे. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय, महत्त्वाचा प्रश्न आहे आपला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे काही प्रश्न दिलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत मी तुम्हाला ॲज अ होमवर्क देणार आहे. बरोबर आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळे प्रश्न मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओ आपला अर्ध्या घंट्यापेक्षा जास्त असणार आहे. बरोबर आहे. इथं आपला जवळपास आता आपल्याला अर्धा घंटा होत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला होमवर्क देत आहे, हा होमवर्क करा. ठीक आहे. याची जी काही उत्तरं असतील ते मला तुम्ही सांगा. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा आहे, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे. तर बघा 1 ते 20 एकूण 20 संख्या येतात, एकूण 20 संख्या येतात. बरोबर आहे. मग याच्यामध्ये मूळ संख्या किती येतात हे तुम्ही बघा. पुढीलपैकी कोणती मूळ संख्या आहे बघा, ते पण तुम्हाला बघायचं आहे. 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती, हे पण आपण बघणारच आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. बघा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची अदलाबदल केली. बरोबर आहे. तर येणारी संख्या व मूळ संख्या याच्यातील फरक असेल. ठीक आहे. म्हणजे ही झाली मूळ संख्या. स्थानाची अदलाबदल करा, दोघांमधला फरक किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे. बघा महत्त्वाचं आहे. पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे. विषम संख्या पाहायची आणि संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येला जास्त विभाजक आहेत. बरोबर आहे, अशी संख्या. त्यानंतर 7वा प्रश्न बघा काय आहे, 95024 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या तयार करा. किमान म्हणजे लहानात लहान. लक्षात घ्या. आपण हे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.